प्रतिनिधी पाठवून द्यायचंय. दोन्ही संघांना आमची विनंती असेल, नाईट क्रिकेट फॉर्मॅट आपण बघतोय जिथे प्रकाश झोतामध्ये हे सामने इथे संपन्न होत आहेत. चला चलो शिर्डी कांबा संघाला विनंती आहे आपला 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी देखील आपण मैदानाकडे रवाना करायची. मे महिना आपण बघतोय सुरू आहे सध्या. जास्तीत जास्त प्राधान्य आपण बघितलं तर नाईट क्रिकेट स्पर्धेलाच दिलं जातं. सकाळच्या सत्रामध्ये अगदीच प्रचंड ऊन आपल्याला बघायला मिळतं आणि त्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रापासून पहाटेपर्यंतचे जे सामने होतात अतिशय शांत सुंदर अशा वातावरणामध्ये. आणि अगदी त्याच पद्धतीने आपण हा जर संपूर्ण परिसर बघितला, मनोज सर, जागतिकीकरण झालेलं आहे, ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि या पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं हा संपूर्ण महिना म्हणजे नोव्हेंबर पासून मे महिन्यापर्यंत इथे जे लॉन्स आहेत त्याचं प्री बुकिंग ऑलरेडी झालेलं असतं. अतिशय सुंदर पद्धतीने सध्याच्या कालखंडामध्ये जो विवाहाचा कालखंड असतो ते एक सुंदर आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळते. चला सलामीची जोडी पाठवायची प्लीज. दोनही 12वे प्रतिनिधी इथे आले, त्यांचंही करूयात स्वागत. 5 षटकांची लढत. चला फलंदाजाला पाठवायचंय प्लीज. संघनायकाला विनंती करतोय. सलामीचे दोन्ही सलामीवीर फलंदाज. चला दोन्ही फलंदाज प्लीज. पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच सुदीपजी आंबवणे, त्याचबरोबर सध्याच्या इनिंग मध्ये ज्यांचा रेस्ट असेल ते सन्माननीय खान सर, असे 3 पंच. युवराज आणि आदेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांच्या लढतीसाठी पहिले 2 फलंदाज आपल्या समोर. एका बाजूला युवराज, दुसऱ्या बाजूला आदेश. पहिला सामना आपण बघितला 47 धावांचं टार्गेट होतं आणि त्या 47 धावा आपण बघितलं तर यशस्वी पद्धतीने चेस केल्या. चलो शिर्डी 11 कांबा वर्सेस आंबिवली रुंदे अशा या संघाचा सामना आपण दुसरा बघतोय. आजच्या दिवसामध्ये एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. चौथा दिवस. रोहित येतात षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये घेऊन. आदेश आणि युवराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आदेश आहेत, नॉन स्ट्राइक एंडवरती युवराज आहेत. दोन्ही संघ देऊयात विजयाच्या शुभेच्छा. पंचांचा येतोय कॉल आणि सामन्याची होती सुरुवात. आजच्या दिवसामधली ही दुसरी महत्वपूर्ण लढत. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस जो जाईल एकूणच लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात, एक चांगला श्री गणेश आपण बघतोय. आदेश आणि युवराजच्या जोडी समोर एक तेज तरार गोलंदाज आपण बघितलं तर सिंगल मिळते पहिल्या चेंडूवरती. अजूनही 29 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा आदेश आणि युवराजच्या जोडी समोर अतिशय ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. अपील जोरात आहे. आणि इथे मात्र रिव्ह्यू मागितले आमच्या पंचांनी.
एक्झॅक्टली चेंडूची पिचिंग कुठे आहे हे त्यांना पाहायचंय. टेक्निकल टीम तिसरे पंचांचा निर्णय असेल. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. अनिर्धाव चेंडू इथे घोषित केलाय. पंच सुदीपजी आंबवणे, कल्याण क्षेत्रामधील एक नामवंत असे पंच, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. सुंदर अशा डॉट चेंडू नंतर पुन्हा एकदा वेगवान तेजतर्रार गोलंदाज. यावेळी स्लोअर चेंडू होता, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतात. मिस टायमिंग, विकेटची संधी होती आणि त्या संधीचं सोनं इथे होऊ शकलं नाहीये. झेल होतो ड्रॉप आणि जिथे मिळते सिंगल. रोहित माध्यमातून एक चान्स जरूर आला होता पण तो चान्स गॅदर होऊ शकला नाही आणि इथे एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 ही धावसंख्या बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आदेश आणि युवराज ही जोडी. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल, जिथे एक चान्स दिला जरूर होता. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. थोडीशी पिचिंग आपण जर बघितली तर ऑफ स्टिक पासून बाहेर आणि इथे दंडित करतायत पंच. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा येतोय. एका क्षणी असं वाटलं होतं की पिचिंग इन लाईन असेल पण थोडा आपण बघितला आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्या माध्यमातून हा येतोय व्हाईटचा इशारा, जिथे एक धाव ऍड झाली आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल रोहितच्या माध्यमातून आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल होतो. ड्रॉप वेगाने निघून जाईल. या मॅच मधला आपला धमाकेदार स्ट्रोक येतोय. चौकार. धावा मिळतात 4. ₹200 कॅश प्राइज असेल. संतोषजी ठाकरे, अजयजी ठाकरे, कृष्णाजी ठाकरे, अनंतजी ठाकरे आणि ठाकरे ब्रदर्स यांच्याकडून शुभेच्छा. चलो शिर्डी कांबा या संघाला. धन्यवाद साहेब, आपले मनपूर्वक आभार. संतोषजी ठाकरेंच्याकडनं चौकार षटकारासाठी ₹200 बघूया. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल करतात. मागे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती एक धाव ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले तर रोहितच्या माध्यमातून चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न. मनुसर पहिले काही चेंडू आपण बघितले तर अतिशय सुंदर हाताळले पण एक चौकार, जिथे एक झेल टिपण्याची संधी जरूर होती पण त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही आणि त्या माध्यमातून चौकार आला. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण बघितलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. या संधीचं सोनं होईल का? रोहित पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू. यावेळेस बीट होत आहेत आणि एका धावेच्या मदतीने इथे षटक संपेल. पहिल्या षटकाच्या एकूणच समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 9. डीजे षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये रोहितने खर्च केले 9 धावा. एकही गडी बाद तो करू शकला नाही आणि आता दुसऱ्या षटकासाठी मनोज दुसरं षटक
जिथे 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर असतील. मनोज ही देखील एक महत्वाची जबाबदारी. युवराज आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. युवराज स्ट्राईक एंड वरती असतील आणि आता मात्र खऱ्या अर्थानं पहिलं स्ट्राईक संपलंय. त्यामुळे आता आक्रमक फटके खेळण्याची गरज निर्माण जरूर झाली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. सुरुवात करतो दुसऱ्या महत्वपूर्ण षटकाची. पहिलाच बॉल इथे अतिशय चांगली लाईन पाहायला मिळाली. वेगावरती स्वार होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आणि इथे डॉट बॉलच्या माध्यमातून चांगली सुरुवात. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. मनोज स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज. युवराज आहे तर यावेळेस वेगात टाकला चेंडू होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही आणि त्या दरम्यान एकच धाव इथे खर्च केली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एक धाव ऍड होईल. 10 दुहेरी आकड्यामध्ये डबल डिजिट 10 रन्स. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर घेऊन येतोय. पुढील चेंडू इथे हाफ ट्रॅकर होता. फायदा व्यवस्थित घेऊ शकले नाहीयेत. जिथे 22च्या माध्यमातून एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकते. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती लागतात. 22च्या माध्यमातून ही एक धाव इथे बघायला मिळेल. मोठे फटके येणं फार गरजेचं झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर रोहितने देखील चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा आल्या 3 चेंडूंच्या मदतीने. यावेळेस गती कमी करतायत. अतिशय चांगली लाईन पाहायला मिळाली असती, पण थोडासा चेंडू आपण बघितला तर ऑफ स्टिक सोडतोय आणि जिथे पंच दंडित करतायत. इट्स अ वाईट बॉल. अजून एक अतिरिक्त धाव ऍड होईल आणि त्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती धावा जातात त्या 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा. जिथे दुसरं षटक आपण बघतोय प्रगती पथावर. पुन्हा एकदा वेगात टाकलाय चेंडू. यावेळेस अपील जोरात आहे आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने बसतोय. धक्का क्रमांक पहिला. डीजे बसल्यानंतर या खेळाडूवरती प्रचंड मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी घेऊन विवेक मैदानाच्या आतमध्ये येतील. गोलंदाज कौतुक असेल या गोलंदाजाचं मनोजच्या माध्यमातून, ज्याने चांगली गोलंदाजी केली या दुसऱ्या षटकामध्ये, जिथे एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. चला स्पीडअप करायचंय. आपण
जिथे षटक सुरू आहे दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. सलामीची जोडी ही फोडण्यामध्ये यश मिळवलं. तर तेजस्वी देसले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आता इथे लागू करण्यात आलेलं आहे. आणि इथे अजून एक विकेट बसतोय अजून एक धक्का. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि इथे विकेट हॅट्रिकची संधी जरूर असेल. बघूया विकेट हॅट्रिक संपादित करण्यामध्ये यश मिळेल का. त्याच दरम्यान तेजसजी देसले आंबिवलीचे यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपये आंबिवली संघाच्या गोलंदाजांकरता. आणि यावेळेस थोडीशी दिशा आपण बघितली भरकटलेली पाहायला मिळते. वाईटचा इशारा येतोय आणि त्या माध्यमातून ऍड करूयात अजून एक धाव संख्या फलकावरती 13 ऑन द बोर्ड. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये दुसरं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लॉस ऑफ जस्ट 2 विकेट्स आपण बघतोय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकवर होता यावेळेस पुल करतायत समोर क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळतीये. थोडस फंबलिंग घडलंय आणि त्याचा फायदा. दुसऱ्या धावेला देखील वेगाने निघतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूणच 2 धावांच्या मदतीने 15-2 आपण बघतोय इथे कंप्लीट जरूर केल्या. 2 षटकाच्या एकूणच समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूणच 15 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचं. आपण वारंवार एकत्रित यायचं नाहीये प्लीज. आपण या सूचना आम्ही देतोय. टायमर आपला ऑन आहे. 2 षटकासाठी आपण जवळपास 14 मिनिटं घेतलेली आहेत. 6 मिनिटांमध्ये आपण 2 षटक कव्हर करायचे आहेत याची नोंद घ्या. तेजस्वी देसले यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपये जरूर असतील. आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आणि या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट अतिशय महत्वाचे होते ते जरूर कॅरी केले. षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश ला आपण बघतोय जो घेऊन येईल षटक क्रमांक 3. आणि आता मात्र पॉवर प्लेचं कुठलंही बंधन नसेल. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल इथे मात्र खेळून काढतील क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी आली आहे पण थोडीशी उशिराने. आणि त्या दरम्यान 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा आतापर्यंत जमवल्या. जिथे तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली. अंगावरती आदळतोय चेंडू पण एकच धाव इथे मिळेल. 2 चेंडूंच्या मदतीने 3 धावा जरूर खर्च केल्या. एकूणच 18 ही धावसंख्या. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये 3रं. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील.
पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस इंटू द ब्लॉक होल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. 3 चेंडू अतिशय चांगले हाताळले जिथे 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूला दुहेरी धाव जरूर झाली, त्यानंतर सिंगल आणि आता मात्र डॉट बॉल. गोलंदाजांचं पूर्णतः वर्चस्व आपण बघतोय मनोज सर. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 खर्च केल्यात. यावेळेस वेगात टाकला चेंडू, हवेवरती स्वार करण्याचा प्रयत्न, लांबी उंचीचा संगम आणि हा पाठवलाय छुमंतर सिक्सर. जवळपास 2 षटके गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं होतं. ज्या चौकार षटकाराची गरज होती तो षटकार इथे मात्र ठोकलाय फलंदाज चेतनच्या माध्यमातून. जिथे संघ आपण बघतोय रणांसाठी चाचपडत होता तिथून मात्र षटकार ठोकलाय आणि आता आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं षटकाराच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. पुढचा बॉल. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. फेकी चांगली आहे, गॅदर झाली आणि आता मात्र दुसरी धाव. इथे धोक्याची घंटा वाजवेल का? तिसऱ्या पंचांचं सहकार्य इथे लागेल आणि सन्माननीय भास्करजी गावडे साहेबांचं इथे आगमन झालेलं. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आयोजन समितीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल जरूर टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तिसरे पंच या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडतील. दुसरी धाव इथे अंकित होईल का? सो इट्स अ नॉट आउट. नाबाद घोषित केलंय आणि इथे या 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. 26 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री क्रिएशन स्कोरिंगच्या दुनियेत मध्ये एक वेगळा ठसा ज्याने उमटवलाय. श्री क्रिएशन मनोजी जोशी यांची संकल्पना आणि आता मात्र पाठवला. इथे हवेवरती स्वार झालाय का? बघायचंय काय असेल. जिथे बघूयात काय होईल. आणि इथे मागितलाय पुन्हा एकदा DRS. बघूया तिसरे पंच. So it's a blockbuster hit, sixer. DJ.
देखील हा षटकार इथे घोषित केलाय आणि आता मात्र पूर्णतः कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 32 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. एकूणच 3 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर 2 षटकार जर आपण बघितले तर पूर्णतः थांबवले ते फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र जावत मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज पॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे मात्र हवेत आहे. खेळाडू आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र टिपला जातो एक सुंदर झेल जिथे संपतोय फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. एका मागोमाग एक धक्के देत आहेत. या धक्क्यातनं सावरण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅट्समन क्रीज मध्ये आयुष. आयुष आपल्या संघासाठी काय करेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस वेगात टाकलाय. पुन्हा एकदा हवेत आहे मिस्टामिंग आणि खूप मोठं अंतर गाठलंय पण शेवटच्या क्षणी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. त्या दरम्यान 2 धावांचा अवधी आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. चांगला प्रयत्न आपण बघितला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 ऑन द बोर्ड. 34 धावा इथे झळकल्यात. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये एकूण 34 ऑन द बोर्ड. 34 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. मोठ्या फटक्याची अजूनही गरज आहे. लोअर फुलटा असावेस डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहेत. फिल्डिंग चांगली झाली. थोडंसं फंबलिंग करते पुन्हा एकदा आणि त्या दरम्यान 2 धावा. 2 धावांच्या मदतीने 36 धावा धावफलक करते. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा बनवल्यात. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये एकूण 4. काही चेंडूंचा खेळ शिल्लक जरूर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन जिथे गरज आहे मोठ्या फटक्याची. मिस टायमिंग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे अजून एका विकेटचा पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजनला आपण बघतोय आणि आता मात्र पूर्णतः गाडी रुळवणं घसरत चालली आहे. इथे मात्र थांबवायचं आहे. या पडणाऱ्या विकेट्स वाचवायच्या आहेत. धावा बनवायच्या आहेत आणि संघाला सावरायचं आहे. ही जबाबदारी निरंजन आणि निरंजनच्या सोबत चेतन या जोडीवरती अवलंबून आहे. पण गोलंदाजांचं असेल कौतुक ज्यांनी पूर्णतः इथे कमबॅक करून दिलंय. आपण बघतोय आंबिवली संघाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल. वेगात टाकला चेंडू. यावेळेस इंटू द ब्लॉक होल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क लाईनचा चेंडू आणि दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मदतीने इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय. सिंगल्स. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 सरकले पुढे. एकूणच 37. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वेगात टाकल्या चेंडू इंटू द ब्लॉक होल. अजून एक चांगली लाईन लेंथ आणि इथे
ओव्हरची होईल समाप्ती. षटक संपेल. चौथं आणि 4 षटकानंतर 37. षटकासाठी मैदानाच्या दिशेने जिथे एकूणच गडी बाद केले, तब्बल 2-2 गडी बाद केले आहेत आणि आता मात्र 10 धावा खर्च केल्या फक्त आणि 4 गडी जे अतिशय महत्वपूर्ण फलंदाज होते त्यांना मैदानातून बाहेर पाठवलंय. आता मात्र शेवटचं महत्वपूर्ण षटक, लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग्स आणि गोलंदाज सागर. 37 वरती थांबवले 4 षटकामध्ये. चला स्पीडअप करायचं प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, शेवटचा षटक सागर. पहिला चेंडू कमी गतीचा, इथे चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण बघितलं मनोज सर, पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजाने आणि इथे विकेट देखील मिळालाय. सो बॅट्समन बॅक टू द डगआउट. पाच चेंडू शिल्लक. योगेश पवार, वायपी योगेश पवार. नेक्स्ट मॅच बिटवीन अनगा 11 कोलम आणि गावदेवी पठारपाडा या दोन संघांमध्ये असेल. टॉस साठी आपण यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. या 5 चेंडूंच्या नंतर आपला टॉस होईल. पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू, यावेळेस व्यवस्थित रडार मध्ये येऊ शकला नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, थोडं खराब क्षेत्ररक्षण, इथे चांगलं बॅकअप मागे मिळतंय आणि त्या दरम्यान 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकतोय. एकूणच जाऊन पोहोचतोय एकूण 39 आकड्यावरती. 39 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 39 आतापर्यंत बनवले आहेत. अजून एक सुंदर चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. आपण बघतोय सागर, जिथे धावा थांबवायच्या आहेत त्या पूर्णतः थांबवण्यामध्ये यश जरूर मिळतोय सागरला या षटकामध्ये. गोलंदाज सागर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली यावेळेस. अजून एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. पूर्णतः वर्चस्व गाजवतोय सागर आपल्या संघासाठी या मॅच मध्ये. पूर्णतः थांबवतोय, बॅकफुट वरती ढकलतोय, फलंदाजावरती वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा सागर पुढील चेंडू घेऊन सागर. अजून एक चांगली लाईन लेंथ यावेळेस. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे शेवटच्या महत्वपूर्ण षटकामध्ये. फलंदाजाला पूर्णतः थांबवलाय, अंकुश ठेवलाय आणि धावा देखील थांबवल्यात. सो इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू, इट्स अ डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा रंजकता निर्माण झाली आहे. सागर गती कमी केली यावेळेस. क्षेत्ररक्षक येतील, एकच धाव. चांगली फेकी पाहायला मिळते.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकतोय. एकूणच जाऊन पोहोचतायत या सिंगलच्या मदतीने 40 धावा आणि इथे इनिंग देखील समाप्त होते. 5 षटकाची समाप्ती याचाच अर्थ बनवायच्या 41-30 चेंडूंच्या मदतीनं. चला अनगा 11 कोलम आणि आई गावदेवी पठारपाडा दोन्ही टीम्सचे संघनायक आपणास विनंती आहे आपण टॉस करण्याकरता यायचंय. तर इथे बनवल्यात 39-40 बनवल्यात. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आणि दुसऱ्या इनिंग मध्ये कल्याण डोंबिवली मधील एक जबरदस्त आवाज रोशनजी संते यांचा आवाज येईल आपल्या सर्वांच्या समोर. तत्पूर्वी विनंती करतोय अनघा 11 कोलम आणि आई गावदेवी पठारपाडा टॉस साठी यायचंय. थँक्यू सो मच मयूर मोरे सरांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या 40 आणि 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे आंबिवली या संघासमोर. चला अनगा 11 कोळम या टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि आई गावदेवी पठारपाडा या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल अनगा 11 कोळम टीम कॅप्टन टॉस साठी आपण. चला सलामीची जोडी आपण पाहतोय आंबिवली या टीम कडून महेश आणि अविनाश. चला कोलम टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कोलमचे कॅप्टन स्ट्राइक इनला बॅट्समन आहेत महेश आणि अविनाश ही जोडी गोलंदाजी मार्कवरती. विवेक या पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 41 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये.
विवेक आहेत या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन महेश. पहिला चेंडू ड्राईव्ह करताय, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, सीमारेषेच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. महेश ऑन अ स्ट्राइक. यावेळी लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिनिट अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा बनवायच्या आहेत आंबिवली या टीमला. पहिला सामना जिंकलाय जय हनुमान कांबा टीमने. दुसरा सामना सुरू आहे आजच्या रात्रीमधील. पुन्हा एकदा लॉफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 6. धावसंख्या आहे 6. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन अविनाश. यावेळी सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅकअप साठी फिल्डर येतील. तोपर्यंत एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 7. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात. फुल टॉस चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळले होते. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप आपण पाहतोय. यावेळी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कांबाकर चषक आपण पाहतोय. वर्ष हे दुसरं आहे. भव्य नाईट स्पर्धेचं आयोजन. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 32. डीजे
गोलंदाज आहेत आदेश पावशे या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बघा जे 5 संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होतील त्या 5 संघांना नक्की स्पोर्ट्स सायकल आहे. आदरणीय कृष्णाजी ठाकरे, आदरणीय संतोषजी ठाकरे, साईनाथजी ठाकरे आणि शंभू फॅन्स क्लब कांबा यांच्या माध्यमातून आणि ठाकरे ब्रदर्स यांच्या माध्यमातून या 5 सायकल आहेत जे 5 संघ क्वालिफाय होतील त्या संघांसाठी. धावसंख्या 10. महेशने चौकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर चांगलं कमबॅक विवेकने केलं. आता आदेश आलेले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आदेश पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आंबिवली या टीमने केली या मॅच मध्ये. 41 धावा बनवायच्या आहेत आंबिवली या संघाला या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चला कोलम टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की आई गावदेव पठारपाडा या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल अनगा 11 कोलम टीम कॅप्टन मोहनदादा राऊत यांना विनंती असेल आपण टॉस साठी या. क्या बात लॉफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. महेशच्या बॅट मधून फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू, त्याचा फायदा घेऊ शकले नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 16. जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 25 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक 18. चला कोलम टीमचे कॅप्टन मोहनदादा आपण या टॉस साठी आपण टॉस करूया, कारण की आई गावदेव पठारपाडा या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मोहनदादा राऊत यांचे इथे आगमन होत आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक योगेश शेठ बनकर यांचे अत्यंत जवळचे मित्र. कल्याण ग्रामीणची A1 जोडी म्हणून त्यांची ओळख आहे. चला विनंती असेल कांबा टीमला की आपण एकत्र येऊ नका. चलो शिर्डी 11 कांबा या टीमला विनंती असेल आपण वारंवार एकत्र येऊ नका. 10 मिनिटं घेतलेत पहिले 2 षटकांसाठी. गोलंदाज विवेक आहेत या सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक घेऊन 18 चेंडू 24 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये आंबिवली संघाला. अविनाश आणि महेशने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे, ती म्हणजेच आंबिवली या टीमला. पुन्हा एकदा लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न
आणि फलंदाज आय थिंक यस DRS चेक करूया आपण. पंचांना थोडस डाऊट आहे आणि चेक केलं जाईल. OUT फलंदाज झालाय बाद. दिसले. चला दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील करणार आहोत. विकास दादा निश्चिते यांच्या शुभ हस्ते मॅनेजमेंट गुरु आहेत या स्पर्धेचे. विकास दादा आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या पुढीलच्या सामन्याचा. सामना क्रमांक 3 आजच्या या रात्रीमधील. सागर बनकरी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या आहे 19. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहेत योगेश जे 3ऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. आणि क्लीन बॉल यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद योगेश. बॅक टू द पवेलियन. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अनगा 11 कोलम आणि आई गावदेवी पठारपाडा या दोन टीम मध्ये टॉस जिंकलेला आहे पठारपाडा या टीमने. आणि निर्णय जीवन निर्णय काय असेल. बॅट फर्स्ट. रोहितला रोहित शर्मा सारखी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कारण की धावसंख्या धावफलकावरती आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 22 ची गरज. महेशने सुरुवात खूप चांगली करून दिली. त्यानंतर अविनाश आणि योगेश स्वस्तामध्ये बाद झाले. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भावेश म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे योगेश पवार अपील केली होती परंतु या अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता आणि पंचांनी हे अपील पेटाळली आहे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 19. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल चलो शिर्डी 11 कांबा संघ. गतीमध्ये परिवर्तन. अर्ली बॅट स्विंग. याआधी वेगवान चेंडू आपण पाहिला होता
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लोअर फुलटॉस चेंडू नक्कीच आपण पाहिला गोलंदाज विवेकच्या माध्यमातून आणि हा डॉट बॉल येतोय. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतो या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाज विवेक साठी, कारण की अवघ्या 2 धावेंचं हे षटक फेकलेलं आहे. आणि या मॅच मध्ये चलो शिर्डी 11 कांबा या संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19, 12 चेंडू शिल्लक, 22 ची गरज. चला एकत्र येऊ नका, चलो शिर्डी 11 कांबा संघ एकत्र येऊ नका, पण विनंती असेल 12 चेंडू 22 बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. तर 12 चेंडू 22 ची गरज या मॅच मध्ये. विवेकने पूर्णपणे कमबॅक करून दिलं चलो शिर्डी 11 कांबा या संघाला. गोलंदाज चेतन आहेत या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन महेश ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, तो महेश स्ट्राइक एंड वरती. फुलटॉस चेंडू आहे, फायदा घेऊ शकला नाहीये महेश आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 20. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये इथून 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील आंबिवली या टीमला, कारण की 11 चेंडू 21 ची गरज या सामन्यामध्ये आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित जो सलग 3 चेंडू डॉट खेळलाय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्मॅश करतायत. क्षेत्ररक्षक होती, झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज रोहितला. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि थोडीशी घाई केली फिल्डरने. विवेक होते डीप मध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23 धावा. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9. धाव बनवायचे 18. सामना जिंकण्यासाठी आंबिवली या टीमला पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 3 आणि धावसंख्या 26 धावा. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना आणि सिंगल डबलच्या साह्याने
विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आंबिवली या टीमने. 8 चेंडू आणि 15ची गरज या मॅच मध्ये आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये आंबिवली या टीम वरती. 7 चेंडू शिल्लक आहेत, 15ची गरज. रिव्ह घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जवळजवळ जी वाईड लाईन आहे त्याच्या 6 ते 7 इंच आतमध्ये हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. 7 चेंडू आणि 15ची गरज. अंतिम चेंडू शिल्लक या षटकामधील. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टर हॅमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. कृष्णा येवले यांनी फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज. 6 चेंडू आणि 15 धावा डिफेंड करायचे आहेत या मॅच मध्ये मयूरला. आणि स्ट्राइक एंडला बॅट्समॅन महेश. महेश आणि मनोज या आधी 6 चेंडू 16 धावा चेस केल्या होत्या सागर लोखंडेने या आधीच्या मॅच मध्ये. तसा कारनामा करेल का हा फलंदाज महेश? संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. पहिला चेंडू आलाय, डॉट बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन योगेश पवार. 5 बॉल 15. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी 14ची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू 14 बनवायचे आहेत. मोठे फटके मारावे लागतील महेशला. महेश मध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली. पुन्हा एकदा आलाय व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. पहिला चेंडू आला तर डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 5. धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 13. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये आंबिवली या संघाला. लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि गॅप मधून चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज महेश.
गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळत आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत 3 धावा बनवायच्यात 8 या मॅच मध्ये. 8 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी आंबिवली या टीमला. पहिला सामना देखील सुपर डुपर हिट आपण पाहिला. पहिला सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत रंगला आणि हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये, कारण की हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. चलो शिर्डी 11 कांबा आणि त्यांना फाईट करतोय आंबिवली. प्रेशर आहे. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांचा या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 34. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 7 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेते. पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि झेल सोडला जातोय. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 6. महेश स्ट्राइक एंड वरती आहेत. ज्या महेशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, आतापर्यंत 3 चौकार लगावलेत महेशने. तो महेश आपण पाहतोय वैयक्तिक 26 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या आहे 35, त्यामध्ये वैयक्तिक 26 धावा एकट्या महेशच्या आहेत. 2 चेंडू 6. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक. 6 धावांची गरज आहे. मयूर काय गोलंदाजी सुरू आहे, मॅच विनिंग गोलंदाजी. 1 चेंडू 6 ची गरज. गोल्डन षटकार येईल का महेशच्या बॅट मधून, की मयूर हा सामना जिंकून देईल चलो शिर्डी 11 कांबा टीमला. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 6 ची गरज. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 1 चेंडू 6 ची गरज. कांबा की आंबिवली, आंबिवली की कांबा, कोण संघ, कोणता संघ हा सामना जिंकेल. बघा शॅडो येतोय विकेट वरती. 1 चेंडू 6. आणि काय घडले चेंडूवरती पाहावं लागेल. वाईट +1 स्ट्राइक असेल, चेंज स्ट्राइक चेंज असेल. 1 बॉल 4. 1 चेंडू 4 ची गरज. सुस्वागतम. कांबाकर चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. 1 चेंडू शिल्लक. 4 ची गरज. टीम मीटिंग कॉल केली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. सामन्याचा रिदम तोडू नका योगेश पवार, सामन्याचा रिदम आपण न तोडू नका. 1 चेंडू 4 ची गरज. स्ट्राइक इनला बॅट्समन मनोज सामना जिंकून देईल का, की सामना जिंकून देईल मयूर. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज. मनोजने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये 4 विकेट देखील घेतलेत. अष्टपैलू कामगिरी करेल का हा मनोज. 1 बॉल 4. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. चलो शिर्डी 11 कांबा.
1 बॉल 4. चला जास्त वेळ घेऊ नका, एकानेच लिडिंग करा. 11-11 कॅप्टन होऊ नका. येस, 1 चेंडू 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. चलो शिर्डी 11 कांबा आणि आंबिवली या दोन टीम मध्ये काटेकी टक्कर. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदल आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे चलो शिर्डी 11 कांबा या टीमने. बघा रिव्ह्यू संपलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. रिव्ह्यू संपलेला आहे त्यामुळे रिव्ह्यू मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की आधी व्हाईट बॉल साठी त्यांनी रिव्ह्यू गमावला होता. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे चलो शिर्डी 11 कांबा टीमने. थँक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कांबा गावचे सरपंच आदरणीय भास्करजी गावंडे साहेबांचं आगमन होतंय. पठार पाडायचे आहेत त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कांबाकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच.